बेळगाव जिल्ह्यात महाराष्ट्र एकीकरण समिती लोकसभा निवडणूक लढणार. कारवार आणि बेळगाव मतदारसंघात महाराष्ट्र एकीकरण समिती निवडणूक लढणार. कारवार मतदारसंघातून निरंजन सरदेसाई लोकसभेच्या मैदानात. निवडणुकीत मताधिक्य मिळवण्यासाठी विविध संघटनांसोबत बोलणं झालं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यांचा आम्हाला जाहीर पाठिंबा. मराठी भाषिक पुन्हा एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे वळणार याशिवाय त्यांना पर्याय नाही. नाहीतर कन्नड संस्कृती जबरदस्तीने अंगीकारावी लागेल. येत्या 2 दिवसात बेळगावचा उमेदवार जाहीर करणार. निरंजन सरदेसाई उमेदवार महाराष्ट्र एकीकरण समिती. नमस्कार, मी निरंजन सरदेसाई. मी सध्या घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये कारवार मतदारसंघातून कर्नाटकातून लोकसभेसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचा उमेदवार म्हणून माझी उमेदवारी जाहीर झालेली आहे. गेल्या 67 वर्षापासून जो मराठी भाषिकांच्यावरती सीमा भागामध्ये अन्याय होत आहे, त्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी म्हणून ह्या सीमा चळवळीचा भाग म्हणून आम्ही ही इलेक्शन लढवत आहोत. आम्ही ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंतची इलेक्शन लढवतो, पण पहिल्यांदाच खानापूर तालुक्यामध्ये लोकसभेसाठी म्हणून आम्ही महाराष्ट्र एकीकरण समिती ही लोकसभेची इलेक्शन लढवत आहोत. किती लोकसभा मतदारसंघामध्ये सध्या एकीकरण समिती? सध्या 2 मतदारसंघामध्ये, एक कारवार मतदारसंघ आणि बेळगाव मतदारसंघातून महाराष्ट्र एकीकरण समिती आपले उमेदवार देणार आहेत. त्यातले कारवार मतदारसंघामध्ये माझं नाव जाहीर झालेलं आहे. बेळगावची येत्या 2 दिवसामध्ये बेळगावमध्ये उमेदवार जाहीर केला जाईल. कसा विश्वास वाटतोय? काही वेगवेगळे संघटन आहे, त्यांच्याशी काय बोलणं झाले का? आम्ही मराठी भाषिकांची तिथे मेजॉरिटी असल्याकारणाने सीमा भागामध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं हे फार मोठं संघटन गेल्या 67 वर्षापासून आहे. त्यामुळे आमच्या सर्व मराठी भाषिकांशी आणि गावोगावी आम्ही फिरून लोकांशी संपर्क साधल्या असता आम्हाला याची खात्री आहे की सर्व मराठी भाषिक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी राहणार आहेत. आणि समितीलाच त्यांना, कारण त्यांची स्वतःची अस्मिता आहे, ती फक्त माझ्या एखाद्या उमेदवाराची अस्मिता नसून प्रत्येक मराठी भाषिकाची अस्मिता आहे. आणि ती अस्मिता आणि संस्कृती टिकवण्यासाठी म्हणून सगळे एकत्र येणार आहेत. आम्ही महाराष्ट्रामध्ये जयंतराव पाटील तसेच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांची भेट घेतली असता त्यांनीही आम्हाला जाहीर पाठिंबा दिला आहे की तुम्ही लढाल तर टिकाल, त्यासाठी तुम्ही लढा आणि लढल्याशिवाय तुमची अस्मिता तुम्ही दाखवू शकणार नाही. आणि तुमची संस्कृती टिकवायची असेल सीमा भागामध्ये तर लढण्याशिवाय पर्याय नाही, असं शरद पवारांनी सांगून सर्वतोपरी आम्हाला मदत करायची त्यांनी ग्वाही दिलेली आहे. विधानसभेनंतर खरं तर एकीकरण समिती बॅकफुटला गेलेली पाहायला मिळाली होती. कसं एकंदरीतच या पुढचं रणनीती असणार आहे तुमच्या निवडणुकीत? विधानसभेमध्ये तुम्हाला सांगतो, या राष्ट्रीय पक्षांनी पैशाचा अतोनात वापर करून मतं खरेदी करून जिंकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे आता ह्या लोकसभेला ते एवढे पैसे खर्च करू शकणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे कुठेतरी मराठी भाषिकांना समजलेलं आहे विधानसभेमध्ये इलेक्शन जरी राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार निवडून आला असला तरी त्यांनी मराठी भाषिकांची अस्मिता राखण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही किंवा तो अन्याय जो होत आहे त्याच्यावरती त्यांनी एकही शब्द काढलेला नाही, उच्चार केलेला नाही त्याच्याबद्दलचा. त्यासाठी आम्हाला खात्री आहे की मराठी भाषिक आता परत एकदा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे वळणार आहेत आणि त्याशिवाय त्यांना पर्याय नाही. नाहीतर त्यांचं मराठीपण किंवा मराठी संस्कृतीत संपवून संपूर्ण कन्नड सक्ती करण्यामुळे कन्नड संस्कृती त्यांना आत्मसात करावी लागेल याची भीती सर्व मराठी भाषिकांमध्ये आहे. मी निरंजन सरदेसाई. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज़ तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज़ शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।